गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण पाहतोय भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णानं स्थित प्रज्ञाची लक्षणे सांगितलेली आहेत. आणि स्थित प्रज्ञ म्हणजेच जो भगवंतात स्थित झालाय, ज्याचं मन स्थिर झालं, संसारात राहूनही जो ढळत नाही आपल्या उच्च पदापासून, आत्मानंदापासून, त्याला स्थित प्रज्ञ असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ती अवस्था कशा पद्धतीने येईल याची चर्चा भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 54व्या ते 72व्या श्लोकापर्यंत केलेली आहे. काल आपण या ठिकाणी 63व्या श्लोकापर्यंत चर्चा केलेली होती. आज आपल्याला 64 आणि 65 हे दोन्ही श्लोक घ्यायचे आहेत, कारण दोन्हीतही प्रसाद समजावून सांगितलेला आहे आणि म्हणून दोन्ही श्लोकाची एकत्रच आपण या ठिकाणी चर्चा करतोय. राग द्वेष वियुक्तेस्तु विषयान इंद्रियेश्चरण आत्मवशी विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति प्रसादे सर्व दुःखानां हानिः अस्य उपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. भगवान श्रीकृष्ण सांगायलेत की रागद्वेष वियुक्तः अस्तु विषयान इंद्रियेश्चरण. मन विषयामध्ये फिरलं, इंद्रिय विषयामध्ये फिरले तरी देखील त्या विषयाचा आघात ज्याच्या मनावर होत नाही, रागही नाही, या ठिकाणी राग हा शब्द आहे प्रेम किंवा मोह किंवा आसक्तीला उद्देशून, रागही नाही, त्या ठिकाणी द्वेषही नाही. विषयात फिरणारं मन असूनही सदैव विषयात राहूनही त्याचा लोभही नाही, त्याचा तिरस्कारही नाही. मग अशा व्यक्तीला एक शांती प्राप्त होती, मनाची अखंड शांती, मनाची अखंड प्रसन्नता. त्यालाच भगवान श्रीकृष्ण प्रसादमादी गच्छती म्हणतात की प्राप्त होतो त्याला चित्ताचा प्रसाद. आत्मवश्ये विधेय आत्मा. आत्मवश्य म्हणजे आत्मा या ठिकाणी मनाला उद्देशून आलाय. आत्मवश्य ज्याने मनाला आकळलंय, इंद्रियात फिरूनही, इंद्रिय विषयात फिरूनही ज्याचं मन ओढल्या जाईन झालंय, त्याला अंतःकरणाची, मनाची प्रचंड प्रसन्नता प्राप्त होती. आणि दुसऱ्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगायलेत की अशाला सर्व दुःखांची हानी होऊन त्याची बुद्धी भगवंताच्या चरणाजवळ प्रतिष्ठित राहते, प्रसन्न असते. मन, बुद्धी भगवंताच्या चरणाजवळ प्रतिष्ठित झालेली असते. प्रसादे सर्व दुःखाना, सर्व दुःखाची हानी होणार. हानी अस्य उपजायते, सर्व दुःखाची हानी होऊन प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्युपतिष्ठते. मनाची एक तीव्रतम प्रसन्नता प्राप्त होऊन अत्यंत तेजस्वी बुद्धी त्या व्यक्तीची होती, असा सरळ सरळ स्थूल अर्थ या श्लोकाचा आहे. श्रीकृष्ण या ठिकाणी हे सांगतात की जीवन जगते वेळेस आपल्याला सर्वत्र फिरावं लागणार. नजरेसमोर, विषयासमोर, इंद्रियासमोर सगळ्या प्रकारचे विषय आल्याशिवाय राहू शकत नाही. चांगले आहेत, वाईट आहेत, कारण इंद्रिय भगवंताने दिलेत ना. 100 वर्ष आपल्याला या भूतलावर जर आई जगदंबेनं पाठवलेलं आहे तर आपल्याला सर्व मोद प्राप्त व्हावा म्हणून सगळ्या प्रकारचे इंद्रिय भगवंतानं दिलेले आहेत. इंद्रिय ईश्वर दत्त आहेत आणि विषय पण ईश्वर दत्त आहेत. आतमध्ये संयम आला केवळ भगवंताकडूनच तोही येईल, आणि आतमध्ये विकार उद्भवला तोही तर ईश्वर दत्तच आहे. आणि म्हणून या विकाराला कुठे न कुठे शमन करण्याची टेक्निक भगवान श्रीकृष्ण सांगतात. आत्तापर्यंत आपण 63व्या श्लोकापर्यंत या ठिकाणी जी चर्चा केली की विषयाचं चिंतन करणं बंद केलं की ॲटोमॅटिकच मन प्रसन्न होतं आणि मन आत्मशक्तीकडे धावल्या जातं. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगायलेत की मग असा जो व्यक्ती झाला ज्यानं विषयाचं चिंतनच बंद केलं आहे, त्याच्यासाठी रागही नाही, द्वेषही नाही, म्हणजे विषयाचं प्रेम नाही, त्यासोबत विषयाविषयी मत्सर किंवा द्वेष पण, तिरस्कार पण नाही. मग साहजिकच त्याला मनाची एक प्रचंड प्रसन्नता या ठिकाणी प्राप्त झालेली आहे, असं श्रीकृष्ण सांगतो. आणि श्रीकृष्ण सांगतात की प्रसादे सर्व दुःखाना हानिही अस्य उपजायते. या ठिकाणी प्रसाद दोन्ही ठिकाणी श्लोकामध्ये जो चर्चा आलेली आहे ते प्रसाद म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद, अभिषेक केलाय त्याचा प्रसाद, किंवा गणपतीची आरती केली त्याचा प्रसाद,
ह्या स्थूल प्रसादाची चर्चा नाही. प्रसाद म्हणजे भगवंताच्या जवळ गेलेल्या बुद्धीला एक प्रचंड तीव्रतम शांती प्राप्त होती, एक परमानंद दाटून येतो उरामध्ये, तर त्याला प्रसाद म्हणून म्हटल्या गेलेलं आहे. दूध दही झालं, एकदा दही झाल्यानंतर पुन्हा दूध होत नाही, त्यालाच प्रसाद म्हटलं. की एक उच्च अवस्था प्राप्त झाल्यानंतर कितीही विकार समोर आले तरी त्याचं मन ढळत नाही. त्याच्या चित्ताला जी परमशांती प्राप्त होती, अंतःकरण जे परमशांती प्राप्त होती, त्यालाच प्रसाद म्हटल्या गेलेलं आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आपल्याला हे सांगतात की अशी अवस्था प्राप्त करायची की कुठलीही गोष्ट समोर आली तर त्या गोष्टीचा आघात आपल्या मनावर होऊ द्यायचा नाही. आणि हे केव्हा होणार नाही? ज्यावेळेस आपण इंद्रियासमोर दुसरा विषय उभा करू. साहजिकच असं आहे की एकदा भगवंतावर प्रेम प्राप्त झालं, भगवंताचं प्रेम लागलं आणि खूप चिंब अशी भक्ती ईश्वराची प्राप्त झाल्यानंतर जगात फिरणाऱ्या या मनाला ॲटोमॅटिकच इकडं कन्व्हर्ट केलं की ते पुन्हा इंद्रिय दुसरीकडे खाऊ शोधायला जाणार नाही. आणि ही एक अवस्था आहे मनाची, प्रसन्न अवस्था. आणि ही प्राप्त करण्यासाठी अंतर्मुख वृत्तीनंच आम्हाला राहावं लागेल. ईश्वरावर प्रेम निर्माण करावं लागेल. आणि मग जगामध्ये कुठेही फिरलं तरी मन कधीही ढळणार नाही. मनाची प्रसन्नता कधीही ढळणार नाही. भले मग तो ऑफिसमध्ये काम करल, भले मग तो व्यापार करल, भले मग तो बाहेर सर्वत्र जाईल, पण त्याच्या चित्तावर बाहेरचा एकही संस्कार मुळीच आघात करणार नाही. अशी एक उच्च अवस्था, त्याला म्हटल्या गेलेले चित्ताची प्रसन्नता, अंतःकरणाची प्रसन्नता. आणि ही प्राप्त व्हावी त्यासाठीच केला होता अट्टहास, असं तुकाराम महाराज पण या ठिकाणी सांगतात की ही एक अवस्था प्राप्त होण्यासाठी काय सहजासहजी होईल असं होत नाही. संस्कारातून होईल, अभ्यासातून होईल, सतत श्रीकृष्णाची गीता समजून उमजून वाचत राहू तर होईल, सतत चांगले ग्रंथ वाचत राहू तर होईल, आणि सतत सत्संग करत राहू तर होईल. त्यासाठी प्रयत्न मात्र जरूर करायचे. आणि हे प्रयत्न केल्यानंतर वाईटसोबत राहतच नसू तर मनावर एक ॲटोमॅटिक एक दिव्य संस्कार होत असतात. मग मनाला ना बाकीच्या काही गोष्टी पटतच नाही. एक अशी एक अवस्था येते नंतर की सांसारिक उपद्व्याप जे काही आपल्यासमोर आहे, कर्तव्य माणूस करल, परंतु त्यात लिप्त मात्र होणार नाही. एक अशी अवस्था सततच्या अभ्यासातून माणसामध्ये येत असते. आणि त्याचे थोडक्यात आपण या 2 श्लोकाला पाहिलेलं आहे. जास्त चर्चा याच्यावर करता पण येते, परंतु आपल्याला या ठिकाणी एवढाच अर्थ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि अपेक्षित श्रीकृष्णाला एवढाच अर्थ आहे की इंद्रियामध्ये फिरूनही मन लोभ आणि आसक्ती किंवा द्वेष याच्यापासून दूर राहणं हा चित्ताचा प्रसाद आहे. आणि हा माझ्या भक्ताला भेटला पाहिजे. म्हणून माझ्या भक्तानं सदैव प्रयत्न करायचे, जे प्रयत्न करायचे त्यालाच भक्ती म्हटल्या गेले. त्याच्यासाठीच नामस्मरण आलं, त्याच्यासाठीच पूजा आली, त्याच्यासाठीच उपवास आले, त्याच्यासाठीच यज्ञ आले, त्याच्यासाठीच तप आलं, त्याच्यासाठीच स्वाध्याय आला. सगळ्या गोष्टी चित्ताची प्रसन्नता अखंड प्रसन्नता प्राप्त व्हावी म्हणूनच आलेली आहे. आणि एक दिवस साधना मार्गावर तत्पर असलेल्या व्यक्तीला ही चित्ताची अखंड प्रसन्नता प्राप्त जरूर होईल असं श्रीकृष्ण सांगतात. प्रयत्नातून शिखर मात्र जरूर प्राप्त होईल, गंतव्यस्थान मात्र जरूर प्राप्त होईल असं श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतात. सत्यनारायणमध्ये सुद्धा प्रसादाचं महत्त्व दिलं आहे, परंतु तो स्थूल प्रसाद आहे. आणि हा आहे सूक्ष्म प्रसाद, अंतःकरणाची प्रसन्नता. याला प्रसाद म्हटलं गेलं. आणि समजून घ्यावं, आपणही जी पूजा करतो, जे काही श्रेष्ठतम कार्य करतो, श्रेष्ठतम कर्म करतो, मनाला कुठेतरी प्रसन्नता प्राप्त व्हावी म्हणूनच करतो ना.
कोणी कोणी समाजाची सेवा करतात, कोणी कोणी देवाची सेवा करतात, कोणी कोणी अन्नदान करतात, कोणी कोणी उन्हाळ्यात पाणी पाजवतात लोकांना तहानेल्या, कोणी कोणी वृक्ष लागवड करतात, कोणी कोणी हे सगळं कार्य ईश्वरार्पण बुद्धीनं केलं तर ईश्वराचीच पूजा होणार आणि म्हणून त्यातून एक दिवस आत्म्याला प्रसन्नताच प्राप्त होणार आणि ती अखंड प्राप्त होणार असं भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी 2 श्लोकातून सांगायलेत. आणि अशी प्रसन्नता प्राप्त झाली म्हणजे प्रसन्न चित्त चेतसो ही आशु बुद्धी पर्यवतिष्ठते. मग त्याची बुद्धी स्थितप्रज्ञ होत असती आणि माझ्याजवळ तिष्ठल म्हणजे मला ती प्राप्त करत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बुद्धीची चंचलता, मनाची चंचलता, बुद्धीचा वाकडेपणा ह्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक निघून जातील आणि स्थितप्रज्ञावस्था जीवाला प्राप्त होईल असं भगवान श्रीकृष्णाने या 2 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.